बॉल होता, चेंडू पडल्याच्या नंतर उचली घेतली होती, स्पेस देखील होता. चांगलाच बॉल पहिला बुलढाणा स्पोर्ट्सवरून एक चांगला टेक ऑफ घेतला या बॉलाने आणि त्यामुळे हा फटका खेळण्यामध्ये थोडीशी कठीणाई झाली. फलंदाज राहुल, पहिलाच बॉल डॉट हाताला गेले तर गोलंदाज बिल्लू याच्याकडनं. 4 षटकांची महत्त्वपूर्ण लढत, एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या दोन बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला वन साइड वर्तकनगर हा संघ आहे जो अक्षरशः गोलंदाजीच्या जोरावर चांगल्या चांगल्या संघांना पराभूत करतोय. बॅकफुटर गेलो, ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा दिली, गली क्षेत्रामधून बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज राहुल कश्यप. सिंगलनी स्वतःचं एका धावाने खातं उघडतोय. सिंगलनी टीमचं खातं उघडत असताना एका धावाने फलंदाज राहुल कश्यप. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जुगेश येतोय बॅटिंग करण्यासाठी. 2 बॉलचा खेळ संपलाय. बिल्लू आहे गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षण डीपला आहेत, डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर एक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक. पॉइंट आहे, कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि त्याच्यानंतर मिड ऑफ आहे. एक फ्लाय स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात आहे, व्यूहरचना आहे. बॅकफुट गेलो, ऑफ साइडला स्ट्रोकसाठी जागा बनवणे, टायमिंग, ताकद, नजाकत सर्व गोष्टींचा मिलाफ एकाच फटक्यामध्ये. बॉल चालला इथं डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जुगेश पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवर ऑफ साइडला एक चांगला प्रॉपर टायमिंग जोडला या शॉटवर आणि 4 धावा मिळत आहेत. 4 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर. बिनगडी बाद 5 धावा. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अटॅकिंग बॅटिंग करावं लागेल तुम्हाला. आता मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 1 बॉल्स 4 धावांसाठी सलग दुसरा चौकार होतो फलंदाज जुगेशच्या बॅटमधून. 4 बरोबर टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला होता गोलंदाज बिल्लू याने, डॉट बोला होता. त्याच्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर स्ट्राईकवर आला फलंदाज जुगेश आणि जुगेशच्या बॅटमधून सलग 2 बॉलवर 2 चौकार आले. ऑफ साइडला संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 9 धावा, 2 बॉल शिल्लक आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅकिंग बॅटिंग चालू आहे. आक्रमक बॅटिंग करतोय सध्या फलंदाज जुगेश. त्याला माहिती आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचं महत्त्व काय आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक म्हणजे निर्णायक षटक असतोय. जास्तीत जास्त धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या, आकडा दुहेरी दिसला तर दबाव निर्माण होतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमवर आणि तोच दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाज जुगेश करत असताना गोलंदाज बिल्लू याच्यावर. बिल्लू कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला इनफिल्डच्या आतमध्ये आता मात्र शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज बाद होते झेलचीच्या स्वरूपात. पहिला धक्का बसलाय वन साइड वर्तकनगर या संघाला. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 1 गडी बाद, 9 धावा. सन्माननीय श्री तुळशीदास शिंगे यांचं देखील शुभ आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावर झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. पहिला धक्का बसलाय, फलंदाज बाद झालाय जुगेश. जुगेश चांगली बॅटिंग करत होता. 2 बॉलवर सलग 2 चौकार गोलंदाज बिल्लूच्या विरोधात आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून लगेच 5व्या बॉलवर विकेट घेतलं. ऑन साइडला इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठली चुकी केली नाही. एक सेफ अँड कॅच त्याच्या हातामध्ये स्थिरावला गेला आणि पहिला झटका वन साइड वर्तकनगर या संघाला. फलंदाज बाद झालाय जुगेश. जुगेश याने एकंदर 3 बॉल खेळला. 3 बॉलमध्ये 8 धावा त्याने पटकावल्यात. 2 चौकार त्याने ठोकलेत गोलंदाज बिल्लूच्या विरुद्ध. आपण बघतोय वन साइड वर्तकनगर हा संघ टॉस गमावलाय. बॅटिंगसाठी या संघाला आमंत्रित केलंय. जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड या संघाने. पहिलाच बॉल डॉट आला, त्याच्यानंतर सिंगल, चौकार आणि 5व्या बॉलवर विकेट गेली. नवीन फलंदाज जयेश नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या माहितीसाठी पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न 90% अपयशी, 10% यशाची हमी असणारा हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर बीट झाला. त्याच्यानंतर एक चिकी सिंगल कंप्लीट झाली बाईच्या स्वरूपात का होईना. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद, 10 धावा. पहिला षटक मी तर म्हणेन बॅलन्समध्ये राहिला कारण आकडा देखील दुहेरी दिसला. 10 धावा
मॅजिकल फिगर आणि त्यानंतर 1 विकेटचं नुकसान देखील झालं पहिल्या षटकामध्ये. पहिला षटक पॉवर प्लेचा हाताळला गोलंदाज बिल्लू याने आणि या षटकामध्ये बिल्लू याने 10 धावा खर्च केला, 1 विकेटचं नुकसान झालं. पहिली शिकार त्यांनी घेतली, फलंदाज बाद झाला. जुगेश 3 बॉलमध्ये 2 चौकारांच्या मदतीने 8 या धावसंख्येवर तो ऑन साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल देऊन परतला गेला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जयेश गेला होता क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी. पहिला बॉल फेस केला होता, बॅटांनी बॉलचा संपर्क झाला नाही, मात्र एक बाईज इथे आली कारण एसटी रक्षकाने तो चेंडू सोडला होता. 10 धावा सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर विकी. चेक. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपण पाहणार आहोत. जॉली बॉईज मुंब्रा विपक्ष तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर. दोन्ही संघाच्या संघटनेकडे एक इनिंग झाल्याच्या नंतर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. जॉली बॉईज मुंब्रा आणि तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर. एक इनिंग झाल्यानंतर आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचे टॉस करण्यासाठी. ओ2 सुनील सर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 10 धावा स्कोअर कार्डवर, एक फलंदाज बाद झालाय. दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विकी येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जयेश आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल. 2 बॉल राहुल खेळलाय, 1 धावांचं योगदान देतोय. महत्वपूर्ण लढत आहे 2 बलाढ्य संघामध्ये. वन साइड वर्तकनगर आणि जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड. ऑन साइडला फटका चांगला आहे, टाइम होत असताना बॉल चालू लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. फलंदाज जयेशच्या बॅट मधून षटकार येतोय पहिल्याच बॉलवर. इथे स्वागत करत असताना गोलंदाज विकी याचं. 6 बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 1 गडी बाद 16 या आकड्यावर. 4 षटकांची ही महत्वपूर्ण लढत आहे. बघायचं 4 षटकामध्ये किती धावांचं लक्ष इथं सेट होईल 24 बॉलमध्ये, कारण समोर एक चांगला बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुम्हाला एक चांगली मोठी धावसंख्या उभारायला लागेल एक रफ अँड टफ मॅच होण्यासाठी. पुढचा बॉल टाकण्यासाठी विकी तयार. फुल टॉस होता ऑन साईडला, बॉल चालली तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली होईल का, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. खराब क्षेत्ररक्षणामध्ये ढसाल इथं पाहायला मिळाला आणि त्यामुळे आणखी एक 4 रन या बॉलवर येत आहेत आणि 4 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. थोडासा नाराज होईल या फिल्डर व गोलंदाज विकी याने. विकी कारण ऑन साईडला असं वाटलं होतं की नक्कीच बनबॉन चेंडू हातामध्ये कलेक्ट करेल, चांगला गॅदर केल्यानंतर फेकेल, मात्र तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही. त्याच्यावरून हा चेंडू फ्लाय झाला 4 धावांसाठी. तरी ते मेयर फॅमिली आलेले आहेत. नक्कीच आपले लेजंड क्रिकेटर भरत मेयर सरांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यांची पूर्ण समोर फॅमिली इथे आले. त्यांना विनंती असणार आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मी विनंती करतोय आई साहेब आपण पण या, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. फोटो सुनील सर. आता मात्र जयेशच्या बॅट मधून तडाखा आणि तो तडाखा बस ओके वादलाप्रमाणे गोलंदाज विकीला. 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आता मात्र 26 धावा. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर लगेच तिसऱ्या बॉलवर देखील षटकार येतो. फलंदाज जयेश ऑन फायर. जयेश आता मात्र आग ओकणारी बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये बिल्लूनी चांगलं षटक हाताला प्रभावित केलं. 10 धावा त्यांनी खर्च केल्या, एक फलंदाज त्यांनी बाद केला होता आणि जेव्हा गोलंदाज विकी आला आणि त्याच्या विरुद्ध इथं चौकार षटकारांचा पाऊस पाडत असताना फलंदाज जयेशला आता मात्र थांबवणं फार कठीण होईल या मॅचमध्ये, कारण तो आता सेट बॅट्समन झाले. 3 बॉल तो फेस केला, 2 षटकार, 1 चौकारच्या मदतीने खेळतोय 16 या आकड्यावर. ऑन साईडमध्ये खेळायचा होता जो बॉल जो ऑफ साईडला एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धावा देखील इथं कन्वर्ट होत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये तालमेल अतिशय चांगला आहे, कम्युनिकेशन अतिशय चांगलं आणि त्याचमुळे या खोऱ्याने इथं धावा येत असताना 2 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये एक चांगल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत असताना फलंदाज जयेश आणि राहुल हे 2 फलंदाज करतायत. राहुल आतापर्यंत संयमाचा क्रिकेट खेळतोय, मात्र दुसऱ्या बाजूला आक्रमण बॅटिंग करत असताना फलंदाज जयेशची बॅट तलपताना आता मात्र दिसते. त्याची भूमिका फार महत्त्वाची असेल या मॅचमध्ये. फुल टॉस होता ऑन साईडला, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही, मात्र लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल वाईड येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावर. 29 धावा ऑन बोर्ड. खराब बॉलिंग होत असताना या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकीच्या विरुद्ध घणघणाती प्रहार, सातत्याने चौकार षटकारांचा पाऊस.
ऑन साइडला आणखीन एक मोठा धमाका, फलंदाजाच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तिसरा षटकार या इनिंग मध्ये आणि या ओव्हर मध्ये फलंदाज जयेश आहे बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 35 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा येतात 25. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकामधील. जयेश काय बॅटिंग करतोय. 3 षटकार 1 चौकार या इनिंग मध्ये त्यांनी पेच केलेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बॅटिंग. आणखीन एक त्याच्या बॅटमधून हवाई हल्ला, बॉल जाईल का सीमरेषेच्या बाहेर. फिल्डर होता मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल पुन्हा एकदा फ्लाय झाला आणि या 6 बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 41 या आकड्यावर. 41 धावा. 12 बॉलचा खेळ संपला. या षटकामध्ये एकंदरीत 31 धावा खर्च केलेत. 4 षटकार आलेत, 1 चौकार आला, 1 डबल आला, 1 वाईड आला. 6 बॉलच्या या ओव्हर मध्ये खूपच महागडं षटक हाताळला गोलंदाज विकी याने. या स्पर्धेतील सर्वाधिक महागडं षटक म्हणायला काहीच हरकत नाही. 31 धावांचा षटक राहिला वन साइड वर्तकनगर या संघाच्या बाजूने आणि त्याचं निश्चित श्रेय जाईल फलंदाज जयेश याच्यासाठी. दुसऱ्या बाजूला राहुल कश्यप, त्याची देखील बॅट तलपताना दिसेल का या मॅच मध्ये. तो देखील आक्रमक बॅट्समन आहे, संयम देखील त्याच्याकडे आहे. मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये त्याची भूमिका पाहूया. शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनचा लाईन मिस केली. बॅट्समनने बॉल चालू गली क्षेत्रामध्ये एक सिंगल कंप्लीट झाली. लेग बाईज येतोय अंपायरचा सिग्नल आणि लेग बाईकच्या जोरावर टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत असताना जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावर. 20.50 धावगती आहे प्रति षटकामागे. 2 षटकांचा जर विचार केला तर 41 धावा स्कोअर कार्डवर. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पप्पू येतो गोलंदाजी मार्कवर. बिल्लूने चांगली सुरुवात करून दिली होती. जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड या संघाला 10 धावांचा तो त्याने पहिला षटक टाकला होता. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल जाईल, घोषांकित क्षेत्र आहे. 1 रन मिळेल त्या बॉलवर आणि 1 बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 43. पहिला फलंदाज खूप स्वस्तामध्ये बाद झाला होता 9 या आकड्यावर. फलंदाज जुगेशने देखील चांगली बॅटिंग केली, त्यांनी देखील योगदान दिलं. मात्र सर्वश्रेष्ठ योगदान आता मात्र या मॅच मध्ये देतोय फलंदाज जयेश. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला राहुल कश्यप. 14 बॉलचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 43. स्टेप आउट होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला. फिल्डर आहे तिथे, जजमेंट त्याचं चुकलं. बॉल जातो सीमरेषेच्या दिशेने. सीमरेषेच्या बाहेर बॉल जाईल का मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तोपर्यंत येईल. बॉल आडवीपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत 3 आणि या 3 रनच्या जोरावर पुन्हा एकदा टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना जाऊन पोहोचते ती 45 धावा. एक भला मोठा 46 धावा स्कोअर कार्डवर. एक भला मोठा टार्गेट प्रस्थापित होईल या येणाऱ्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. कारण दुसऱ्या षटकामध्ये खूपच धावा विकीने खर्च केल्या. 4 षटकार लगवलेत, 1 चौकार त्यांनी दिला. फलंदाज होता जयेश. ब्रेक थ्रूची गरज आहे. विकेट जर आली तर पुन्हा एकदा थोडासा हलकासा का होईना कमबॅक होईल या टीमचं. जयेशची विकेट फार महत्वाची आहे या मॅच मध्ये. राहुल कश्यप बॅकफुटवर गेलो, ऑफ साइडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. कव्हरने पायूनच्या डोक्यावरून हा बॉल उडवायचा होता त्या फलंदाजाला. मात्र चांगला बॉल इथं हाताळतोय गोलंदाज पप्पूचं देखील मी कौतुक करेन या ओव्हरमध्ये. तिसरा षटक त्याच्या खांद्यावर सोपवला होता. पहिलाच बॉल लेग बाईज झाला, सिंगल आले, 3 आल्या, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथं लाईन मिस केलंय. बॅट्समनने विकेट किपर देखील बीट झाला, बॅट्समन देखील बीट झालाय. अंपायर सिग्नल येतो, वाईट बॉल आहे. नियंत्रण कुठेतरी गमावलंय गोलंदाज पप्पू याने. चांगली गोलंदाजी करत होता आतापर्यंत. 4 चेंडू त्याने चांगले फेकले होते. मात्र 5वा चेंडू फेकत असताना लेंथ अँड लाईन भरकटलेली दिसली अंपायरला आणि त्यामुळे अंपायरने दंडित केलं गोलंदाजाला. 1 रन मिळेल टीमच्या खात्यामध्ये. स्कोअर कार्डवर धावसंख्या 48 धावा. 48. लॉस ऑफ 1 विकेट. रिडिंग एज विकेट किपरने पकडला झेल आणि अशा प्रकारे जावं लागेल पायवलीच्या दिशेने फलंदाज जयेश याला. दोन गडी बाद झाले. तिथं संघाची धावसंख्या 48.
तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार होईल. नवीन फलंदाज जातो क्रमांक 4 वर आकाश. जयेश यांनी काय बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 4 षटकार 1 चौकार त्याने लगवलेत. महत्त्वपूर्ण सर्वश्रेष्ठ योगदान या मॅच मध्ये दिला. तर त्याला माहिती आहे समोरचा बलाढ्य संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळत असताना एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आणि पहिल्या P1 मध्ये तर धावा आल्या नाहीत, मात्र दुसऱ्या षटकाला जेव्हा प्रारंभ झाला आणि त्यानंतर चौकार षटकारांची आतिषबाजी या फलंदाजाने केली आणि त्यानंतर कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड या संघाने. कारण फलंदाज जो आक्रमक शैलीचा होता, आक्रमक बॅटिंग करत होता आणि त्या फलंदाजाला मात्र शांत ठेवला आणि अखेर पायव्यांच्या दिशेने पाठवला. लास्ट बॉल शेवटचा बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉल चालू इथं सिमरेसेच्या दिशेने, सिमरेसेच्या बाहेर. यस, आउट ऑफ द पार्क. युजेट 6 षटकार 6 बरोबर. आता मात्र 50 धावांचा टप्पा ओलांडला या संघाने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा. आकाश आल्या आल्या षटकाराने आपलं खातं उघडतोय. 54 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 18ची सरासरी या प्रत्येक षटकामागे. या सरासरीने खेळ केला तर प्रोजेक्ट स्कोर 72 वर जाऊन थांबेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 1 विकेटचं नुकसान. दुसरा षटक खूपच महागडं विकियाचं, 13 धावा. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पप्पू याने 12 धावा खर्च केला, 1 विकेटचं नुकसान केलं. आणि आता मात्र चर्चा करतात, विचार करणारी गोलंदाजी आता मात्र त्यांना करावी लागेल. कारण 3 षटकामध्ये 54 धावा आहेत. चौथा षटक टाकण्यासाठी बघायचं आता मात्र गोलंदाज कुठल्या गोलंदाजाची वर्णी मात्र या चौथ्या षटकामध्ये लागेल. 54 धावा, धावांचा डोंगर उभारला इथे. प्रथम फलंदाजी करत असताना वन साइड वर्तनगर या संघाने. लाईन ऑफ अटॅक अतिशय चांगलं या संघाचं. बॉलर अतिशय चांगला आहे आणि ते बॉलरच्या जोरावरच अक्षरशः चांगल्या संघांना पराभूत करतात. मात्र या मॅच मध्ये बघायचं आहे त्यांच्या विरोधी संघ आहे जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड. एक मातब्बर संघ आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र टार्गेट आता मात्र खूप मोठा होत चाललाय. 54 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथा षटक सोनूच्या खांद्यावर आहे. पहिलाच बॉल जास्त उचली घेतली, बाउन्स जास्त मुलाला नो बॉल आहे. अंपायरचा सिग्नल, एक्स्ट्रा रन आणि त्यानंतर फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे इथं बॅट्समन राहुल कश्यप. तर नक्कीच रिटर्न क्रीजच्या आतमध्येच हा बॉल पडलाय असं अंपायरचं मत आणि त्यामुळे इथं वाईड बॉल दिलाय. एक्स्ट्रा रन मात्र मिळेल. 55 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र नो बॉल येईल. नो बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला इथे विकेट किपर एंड कडे. नो बॉल. आता मात्र फ्री हिट असेल. 1+1 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 57 धावा. 57. 2 विकेटचं नुकसान झालंय. असं वाटलं होतं की 50 पेक्षा कमी धावसंख्येवर इथं रोखलं जाईल वन साइड वर्तकनगर या संघाला. मात्र जयेशची बॅट तलपताना दिसली. जयेशने 10 चेंडूमध्ये 32 धावा, त्याच्यामध्ये 4 षटकार त्याने ठोकलेत, 1 चौकार त्याने ठोकला. मात्र राहुल कश्यप अजूनही आहे. राहुल कश्यपचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत बॉल खेळलाय 5 बॉलमध्ये फक्त 1च धावांचं योगदान दिलं. 4 बॉल तर डॉट केलं. बॅकफुट गेलं. ऑफसाईडला स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती. बॉल झाला पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 58 धावा. शेवटचा स्लॉगिंग ओव्हर आहे. पहिलेच बॉल तर 2 खराब टाकले गोलंदाजाने आणि त्यानंतर आता मात्र कुठेतरी नियंत्रण दिसतोय. याच पद्धतीने याच लाईनने गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र चांगला बॉल आहे. चेंडू पडला, जास्त बाउन्स घेता स्पेस देखील होता, त्यामुळे बॅट्समनला बीट केले आणि अखेर आपले विकेट सॅक्रिफाईस केले या फलंदाजाने. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आणि परत 1 रनआउट. फलंदाज बाद झाले. 4 बॉल शिल्लक आहेत शेवटचे. अठ्ठावन्न धावा स्कोर कार्डवर.
उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीतील तिसरा सामना जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड आणि वन साइड वर्तकनगर या दोन बलाढ्य संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला होता जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले वन साइड वर्तकनगर या संघाला. पहिल्या षटकामध्ये परिस्थिती चांगली होती मुलुंड या संघाची आणि त्यानंतर मात्र जयेश बॅटिंगसाठी आला. गोलंदाजी मार्कवर आला विकी आणि त्यानंतर धावांचा ओघ वाढतच झाला. धावांचा जो ग्राफ आहे तो आत्तापर्यंत मात्र प्रति षटकामध्ये वाढतच चाललाय. पुन्हा एकदा ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा मानस बॅट्समनचा होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही. लाईन मिस केली. चांगली बॉलिंग होत असताना या स्लॉगिंग ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर खराब गोलंदाजी होती आणि त्यानंतर मात्र सटीक लेंथ अँड लाईनने गोलंदाजी करत असताना जास्त रूम दिलं जात नाही. बॅट्समनला शांत ठेवलं, जखडून ठेवले या शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरमध्ये. आता मात्र फटका चांगला आहे, इथे जातोय कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सिमरेसीच्या बाहेर. 1 बॉन्स चौकार. चांगलं टायमिंग जोडलं या स्ट्रोकवर. फलंदाजाच्या बॅटमधून आलाय चौकार राहुल कश्यप. 2 बॉल शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या 62 धावा. 62 धावा. सेकंड इनिंगमध्ये चेस करण्यासाठी भरपूर कठीणाई निर्माण होईल कारण रवी बुंबक सारखा एक भंडाट गोलंदाज आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. राहुल कश्यप जो संयमाचा खेळत होता, शांत खेळत होता आणि त्यानंतर स्लॉगिंग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी चौकाराबरोबर षटकार खेचले आणि 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 68 धावा. शेवटचा बॉल कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद झाला. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 68 धावा स्कोअर कार्डवर. 69 धावांचा मोठा लक्ष्य प्रस्थापित केलाय प्रथम फलंदाजी करत असताना वन साइड वर्तकनगर या संघाने. चला जॉलीबॉईज मुंब्रा आणि तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जॉलीबॉईज मुंब्रा, तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर. खूप चांगली मॅच इथे रसिक प्रेक्षकांना आवडण्यासाठी आपण पाहतोय ते म्हणजेच नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 चालू असणारी मॅच आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. एका बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड विपक्ष वन साइड वर्तकनगर ठाणे. काय फलंदाजी झाली. अफलातून फलंदाजी. 68 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर ड्रीम 11 माजुडा या संघाने 69 धावांचा उच्चांक गाठला होता आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर वन साइड वर्तकनगर या संघाने 68 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि 69 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड एक नामांकित संघ आहे मुंबई नगरीतील. चांगली बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्या संघामध्ये सुद्धा, म्हणून एक चांगलं बॅटल इथे पाहायला मिळेल. एक चांगली मॅच इथे पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे.
नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक या चषकाच्या तिसऱ्या दिवसातील आजचा हा तिसरा सामना. प्रथम जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघाने ते नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं होतं वन साइड वर्तकनगर संघाला. तर वन साइड वर्तकनगर संघाने प्रथम फलंदाजी केली आणि तब्बल 68 धावा इथे ठोकल्या गेल्या आणि 69 धावांचा एक मोठा डोंगर इथे रचला गेलाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या यावेळेस रचली जाते ती म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघासमोर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला गेलाय आणि या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये ही 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. गोलंदाज असेल, गोलंदाजी मार्कवर रवी. वन साइड वर्तकनगर संघ यावेळेस संघर्ष करेल, क्षेत्ररक्षण करेल. 59 धावा यावेळेस रोखायच्या असतील जर पुढच्या फेरीमध्ये जाऊन दाखल व्हायचं असेल तर. तर रवी बुंबक याच्यासाठी पारितोषिक लागला जाते. मधुकर सोनावणे यांच्याकडनं हा पारितोषिक 500 रुपयाचा मानकरी ठरेल जर विकेट हॅट्रिक घेतली तर. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने समाचार घेतलाय. चेंडू जातोय चौकारासाठी. पहिल्या चेंडूवरती धमाका इथे दाखवून देतोय. चौकाराने इथे आघात करतोय, सुरुवात करतोय धावफलकाला आणि स्वतःचा वैयक्तिक खाता खोलत असताना फलंदाज श्रेयश. श्रेयश पहिल्या चेंडूवरती इथे सुरुवात करतोय. चौकारानं वैयक्तिक खाता खोलत असताना 69 धावांचा आव्हान पार करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे सांगत होते. गोलंदाज यावेळेस वर्चस्व दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती जरूर तुने चौकार खेचला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मी तुला इथे रोखून ठेवीन. तिसरा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय. यावेळेस अप्रतिम डिलेव्हरी, अप्रतिम चेंडू यावेळेस हाताळला गेला. रवी बुंबक दाखवतोय आपला क्लास, आपली झलक. फलंदाजी इथे होईल बाद. श्रेयश इंदुलकर बॅक टू द पवेलियन. श्रेयश हा फलंदाज इथे बाद होतोय. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर मात्र एक चेंडू त्याने इथे डॉट केला. त्यानंतर हा फलंदाज इथे बाद झाला. सरळ एस्त्यांचा वेध घेतला यावेळेस चेंडूने. रवी बुंबक गोलंदाज यावेळेस वर्चस्व दाखवत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे जबरदस्त गोलंदाजी करतो या 2 चेंडूंवरती. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, तो म्हणजेच श्रेयशाची जागा सावरण्यासाठी. तर नक्कीच श्रेयश इंदुलकर टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. थोडंसं निराश करत असताना आपल्या पाठीराख्यांना एक चांगली खेळी त्याच्याकडून सुद्धा व्हायला हवी होती. 69 धावांचा पाठलाग करायचा होता. असं वाटलं होतं की श्रेयस यांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ इथे पाहायला मिळेल. मात्र थोडंसं निराश करत असताना मात्र क्रिकेट हे अनिश्चितचा खेळ आणि त्याचंच इथे प्रत्यय आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच सर, श्रेयश याने आपल्या संघाला नाराज केले, परंतु ही मोठी टुर्नामेंट आहे, मोठी स्पर्धा आहे. यामध्ये नक्कीच हा संघ फुल तयारीनिशी आला असेल तर बिल्लू याला इथे संधी दिली जाते. बिल्लू याच्यामध्ये सुद्धा क्षमता असेल, काहीतरी या फलंदाजामध्ये जादू असेल आणि ती इथे सिद्ध करायला हवी. गोलंदाज बिल्लू यावेळेस सज्ज असेल. रवी आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल. बिल्लू किती धावांचा योगदान देण्याचा प्रयत्न असेल आपल्या संघाला शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव टिकवून ठेवेल का? बिल्लू फलंदाज यावेळेला स्ट्राईक एंडला असेल. तर गोलंदाजी मार्कवर चला लगेच सुरुवात. प्लीज जास्त टीम मीटिंग घेऊ नका.
यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण सजवून घेत असताना गोलंदाज आणि यष्टीरक्षकाची भूमिका निभवत असताना यष्टीरक्षक महेश. बापरे. अरे मग त्याच्या आला जया पॅनल्टी आता देस आहे ना बेंचवर कारण बाहेर 12 माणूस काय आहे मग 12 थांबा थांबा बघा सर्वांना विनंती असणार आहे, सर्वांसाठी समान नियमावली आहेत. काय झालं आता काय करायचं तर पहा सर्वांसाठी समान नियमावली आहेत. आयोजकांकडून नक्कीच एक निर्णय येईल आणि तो निर्णय आम्ही
चेक. पहा सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र मुलुंड आपण डगआउट मध्ये आपले सर्व खेळाडू पहा श्रेयश इंदुलकर एक लेजंड क्रिकेटर आहे आणि नक्कीच क्रिकेटची त्याला सुद्धा चांगली जाण आहे आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळण्यासाठी आला आहात. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शविला आणि नक्कीच एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळेल, रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल हेच एक अपेक्षा. चला मॅच ऑन करायची आहे. वन साइड वर्धनगर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 10 धावा नक्कीच धाव फलकावरती इथे अंकित होत असताना जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड या संघाच्या चला रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती असणार आहे आपण कृपया मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तर इथे मॅच ऑन होते. 69 धावांचा इथे पाठलाग करत असताना सलामीची जोडी जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड या संघाची श्रेयश इंदुलकर ठाणे टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर पहिला चेंडू इथे घेऊन सज्ज होतोय गोलंदाज रवी मुंबक आणि तो असेल फ्री हिट. 10 धावांनी इथे धाव फलकाला सुरुवात होते आणि फ्री हिट असणार आहे. लेजंड प्लेयर सुनील इंदुलकर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. बरेच वर्ष टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये त्यांनी आपल्या नावाचा डंका गाजवला. सुनील इंदुलकर साहेब आपण सुद्धा यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. तर फ्री हिट पाहूया फ्री हिटचा सामना कोण करतोय. श्रेयस. तर इथे मॅच होतीये ऑन. रवी मुंबक फ्री हिट पहिलाच बॉल यावेळेस मात्र बिरकावून दिलाय ऑन साइडला. मात्र इथे फ्री हिट असणार आहे आणि दरम्यान एक धावेने इथे स्ट्राईक रोटेट होत असताना सोनू या बॅट्समन कडे 11 धावा धाव फलकावरती 69 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघ. एक चांगली मॅच इथे पाहायला मिळते रसिक प्रेक्षकांना. एका बाजूला ठाणे नगरीतील संघ तर एका बाजूला मुलुंड.
विभागातील संघ यावेळेस मात्र पहा देखना नजाकत भरा स्ट्रोक, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. सोनू याच्या बॅट मधून सुद्धा एक धाव इथे अंकित केली जातीये. 12 धावा धाव फलकावरती एक चांगली सुरुवात म्हणता येईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि जर आपण विचार केला ना तर जवळजवळ 16.50च्या सरासरीने जायचं आहे. यावेळेस पहा भन्नाट वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र इथे लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल आणि यावेळेस मात्र वाईटचा इशारा. 13 धावा धाव फलकावरती. 16 धावा 13 धावा 13 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच डिक्लेअर झोन मध्ये. श्रेयश इंदुलकर एक मोठं नाव, मात्र यावेळेस थोडस अडचणीत आहे संघ, कारण की धावांचा पाठला खूप मोठं डोंगर पार करायचा आहे श्रेयस या फलंदाजाला. त्याच प्रयत्नामध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. दरम्यान 14 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज रवी बुंबक, थोडंसं महागडं षटक म्हणता येईल, कारण की रवी बुंबक एक वेगवान तेज तरार गोलंदाज, नेहमीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असतो. मात्र यावेळेस पहा लोअर फुलटॉस होता, स्टिअर केलं चेंडूला, दरम्यान धावची संधी होती, मात्र इथे पहा एक धाव घेऊन नक्कीच स्ट्राईक रोटेट केली जाते. चिकी सिंगल इथे घेतली जाते श्रेयस यांच्या माध्यमातून. सोनू येतोय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र फुलोरलेनचा बॉल होता, एक रन नक्कीच घेतली जाते. तर O2 कॉमेंट्री बॉक्स आदेश सर. धन्यवाद भरत सर. सतरा धावा यावेळेस लागल्या जात आहेत स्कोर बोर्ड वरती. पुढचा चेंडू असेल यावेळेस रवी बुंबक आपल्या षटकातील. यावेळेस ऑन साइडला प्रतिम देखना फटका, षटकार श्रेयश याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. धाव संख्या आता मात्र वेगाने वाढते, ती म्हणजेच 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 धावा लागल्या जातात यावेळेस स्कोर बोर्ड वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अप्रतिम षटक यावेळेस येतोय, तो म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघासाठी. तब्बल 23 धावा यावेळेस कुठल्या गेल्या गोलंदाज रवी याच्या षटकामध्ये. चेक. चला जॉली बॉयज मुंब्रा आणि तिरंगा शास्त्रीनगर आपण यायचं आहे, मुख्य टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, इथे टॉस केला जाईल. जॉली बॉयज मुंब्रा आणि तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर कप्तान आपण यायचं आहे. संगनायक जॉली बॉयज मुंब्रा, चला लवकर यायचं आहे. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर विपक्ष जॉली बॉयज मुंब्रा. एक चांगली क्रुशियल मॅच इथे रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि आपण बोलतोय टॉस बॉक्स मध्ये, जिथे मुख्य आयोजक या स्पर्धेचे आदरणीय सन्माननीय संदीपजी भोईर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. नेहमीच प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी पहा आपण एक चांदीचं नाणं केलेलं आहे आणि त्याच्यावरती एका बाजूला SSS DJ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहाल तर नरेश स्मृती चषक असं नाव करण्यात आलेलं आहे. वेलकम जावेद. तर इथे टॉस केला जातोय. नरेश स्पोर्ट्स असा कॉल आहे आणि SSS DJ. मी जास्त वेळ घेणार नाही कारण की एक कुशल मॅच चालू आहे. टॉस आपल्या बाजून लागलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करेंगे. दोन्ही संघांना अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स या मॅच साठी. बेस्ट ऑफ लक. तर वळूया कॉमेंट्री बॉक्स कडे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जॉली बॉयज मुंब्रा या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. O2 आदेश. धन्यवाद भरत सर. पहिल्या चेंडूवर इथे फलंदाज बाद होतोय. गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. धाव फलकावरती धावा 23 लागल्या जात आहेत. चेंडू शिल्लक असतील 17 आणि 45 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 45 धावांची आवश्यकता असं समीकरण. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, तो म्हणजेच बिल्लू.
बिल्लू यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला असेल तर स्ट्राईक एंडला फलंदाज श्रेयश जो एका षटकाराच्या साहाय्याने वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. चला शतरक्षण सजवून घ्या प्लीज. प्ले फास्ट. 20 षटकांचा कालावधी तुम्हाला दिला जातोय आणि ही 4 षटकं पूर्ण करावी लागतील. या अगदी हा चेंडू पुढचा स्लोवर चेंडू यावेळेस मात्र फलंदाज बाद इथे होईल. श्रेयश इंदुलकर याची खेळी इथे होते समाप्त. ज्याच्यावरती आशा होती तो फलंदाज इथे बाद होतोय. आक्रमक एक फटका जरूर आला होता, त्यानंतर मात्र हा फलंदाज बाद. आता मात्र गोलंदाज विकी ऑन हॅट्रिक. गोलंदाज इथे हॅट्रिक वरती असेल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये यावेळेस प्रवेश करतोय. फलंदाज अजित यावेळेस मैदानामध्ये जातोय. तर विकेट हॅट्रिक साठी इथे पारितोषिक आहे तो म्हणजेच नरेश स्पोर्ट्स आयोजित एक सेलफोन दिला जाईल गिफ्ट. विकेट हॅट्रिक जर कोणत्याही गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये घेतली तर सेलफोन लागला जातोय. जर या चेंडूवरती विकेट घेतला गोलंदाजाने तर सेलफोनचा मानकरी ठरेल. सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल या चेंडूवरती. हा गोलंदाज विकेट हॅट्रिक संपादन करेल का? कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आदर्शने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. सेलफोनचा मानकरी तो ठरला होता. यावेळेस विकी तुम्ही पाहू शकता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा हा गोलंदाजी मार्कवर त्याला सामोरे जाईल फलंदाज अजित यावेळेस स्ट्राईक वरती. धावसंख्या 23. गोलंदाज विकी आपल्या षटकातील पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने समाचार घेतला जातोय. एका टप्प्यानं चेंडू येतोय सीमा पार. चौकार. हॅट्रिक बॉल वरती आक्रमक प्रहार. नजाकत दाखवली. स्ट्रोक खेळून काढला. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. हा धाव फलक यावेळेस वेगाने उचली घेतोय तो म्हणजे 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 15 चेंडू आणि 41 धावा. यावेळेस समीकरण तुम्ही पाहू शकता. 15 चेंडू 41 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. यावेळेस अप्रतिम गॅदर केलं जातोय. झेल इथे सोप्या रीतीने टिपला जातोय. फलंदाज अजित इथे होईल बाद. अजित याची खेळी इथे समाप्त होते. आणखीन एक संघाला इथे हादरा लागला जातोय तो म्हणजेच अजित याच्या रूपाने. तेवीस मारला नाही ते पकडून 23 ते पकडून 23 झाले. 13 होते. हा 23 मारले तुला माहिती आहे. टार्गेट 27 धावा यावेळेस लागल्या जात आहे. धाव फलकावरती धावा. जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघ यावेळेस झुंज देतोय. समोर तुम्ही पाहू शकता वन साइड वर्तक नगर विरोधामध्ये गोलंदाजी करतोय. 69 धावांचा आव्हान इथे रचला गेलाय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना यावेळेस तुम्ही पाहत आहात जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघाची धाव संख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. एक धाव इथे हलक्या रीतीने अर्जित केली जाते. एका धावेने धाव फलक 28 या आकड्यावरती जातोय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 13 आणि 41 धावांची आवश्यकता. आता मात्र चेंडूला हवाई सफर करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागेल. आक्रमक रूप धारण करावं लागेल. फलंदाज तुम्ही पाहू शकता बिल्लू. 3ऱ्या क्रमांकावर आलेला हा बिल्लू
ऑन स्ट्राईकला असेल, याच्या बॅट मधून मोठे फटके येतील का? गोलंदाज विकी फुलटॉस चेंडू यावेळेस असं मात्र कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव इथे अर्जित केली जाते. एका धावेवरती समाधान मानतील काय? आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. धाव फलकावरती धावा लागल्या जातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 20च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल जर या स्पर्धेमध्ये आपला नाव कायम ठेवायचा असेल तर. जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघाला 12 चेंडूमध्ये 40 धावा पूर्ण कराव्या लागतील. 12 चेंडूंचा खेळ इथे संपला जातोय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या यावेळेस लागली जाते ती म्हणजेच 29 धावा. 29 धावा यावेळेस लागल्या जाते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये जर विकी याची गोष्ट आपण विकी याची जर गोलंदाजी पाहिली तर 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा इथे खर्च करतोय. आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज यामध्ये त्याने बाद केले. या षटकामध्ये गोलंदाजी मार्गावर जुगेश सांघिक 3रं वैयक्तिक पहिला षटक या षटकामध्ये रोखून ठेवायला हवं या फलंदाजांना. परंतु आक्रमक फटके खेळावे लागतील जर सामना विजय व्हायचा असेल तर. शॉर्ट बॉल यावेळेस अप्रतिम फटका. पंचांचा इशारा येईल नक्कीच. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या साहाय्याने दबाव इथे हलका होईल. धाव फलकावरती धावा वाढल्या जातील. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय धाव फलक. शॉर्ट चेंडू होता आणि चांगला शॉट सिलेक्शन केला. टॅप टू द गॅप मध्ये चेंडूला यावेळेस फेकून दिलं क्षेत्ररक्षकाच्या वरून. ऑन साइडला आलेला हा चौकार. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज जुगेश याचं इथे स्वागत केलं जातोय. धाव फलक तुम्ही पाहू शकता 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल. 5 मोठे फटके सामना घेऊन जाईल जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघाकडे. परंतु ते मोठे फटके इथे येतील का? फलंदाज बिल्लू याने आशा दाखवली. यावेळेस 6 चेंडू पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि 1 धाव. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10 आणि 35 धावांची आवश्यकता. जुगेश या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. 2 चेंडू फेकलेत. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजेच निखिल. याला सुद्धा इथे आक्रमक रूप धारण करावं लागेल. कारण की तुम्ही जर पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आणि 35 धावांची आवश्यकता. तर फलंदाजी दोन्ही साईडून आक्रमक व्हायला हवी. दोन्ही साईडून जर फलंदाजी आक्रमक झाली तर हा सामना इथे मुलुंड संघ घेऊन जाऊ शकतो आपल्या बाजूने. परंतु एका बाजूने वर्तक नगर संघ झुंज देतोय आपल्या गोलंदाजीचा दमखम दाखवत असताना. हा चेंडू शॉर्ट बॉल यावेळेस चेंडू क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न केला जातोय. सहजरित्या इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धाव संख्या वाढते ती म्हणजेच 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. आता मात्र समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 33 धावा. 33 धावा 9 चेंडू. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. जुगेश आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज असणार. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज. 9 चेंडू 33 धावांची आवश्यकता असताना यावेळेस फलंदाज सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. निखिल यावेळेस 6 चेंडू. एष्टी रक्षक इथे नक्कीच चुकतोय आणि त्याच कारणाने 1 धाव इथे अर्जित केली जाते. 1 धाव इथे अर्जित केली जाते. एका धावेने धाव फलक हलक्या हाताने वाढतोय तो म्हणजेच 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आता मात्र समीकरण पाहू शकता. 8 चेंडू 32 धावा. 8 चेंडू 32 धावा. प्रत्येक चेंडूवरती 4 धावा घ्याव्या लागतील. प्रत्येक चेंडूला इथे आक्रमक प्रहार करावा लागेल. सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल जर ह्या सामन्यामध्ये नाव टिकवायचं असेल तर. यावेळेस हा चेंडू अप्रतिम परंतु वाईड इथे घोषित केला. पंचांनी नक्कीच दोष दाखवले या चेंडूमध्ये आणि अवांतर धावेमध्ये भर होईल. धाव फलक यावेळेस वाढतोय. 38 या धावसंख्येवरती जातोय. 31 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 8. 5 षटकार खेचावे लागतील. चेंडू आहेत 8. यावेळेस हा फटका परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण. एका हाताने इथे चेंडूला फील्ड केला. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल.
आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकातील 30 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहू शकता अतुल. अतुल याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. स्ट्राईक एंडला बिल्लू यावेळेस सज्ज होतोय. यावेळेस ऑन साइडला प्रतिम फटका, षटकार येतोय. आक्रमण प्रहार आणि गोलंदाजावरती हा अत्याचार. चेंडू सीमा पार, षटकार. धाव फलक वेगाने वाढला जातोय. 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू शिल्लक असतील. निर्णायक 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 धावांची आवश्यकता. 4 षटकारांची आवश्यकता यावेळेस जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघाला. 2 फलंदाज यावेळेस मैदानामध्ये, निखिल आणि बिल्लू. बिल्लू याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक चौकार आणि एक षटकार आलाय. वैयक्तिक 12 धाव संख्येवरती खेळतोय. 4 चेंडू खेळलाय. आता मात्र निखिल याला सुद्धा इथे हवाई फायर करावे लागेल जर हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवायचा असेल तर. निखिल सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर. शेवटचा निर्णायक षटक. सूरज गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये 24 धाव्या रोखाव्या लागतील. 6 चेंडू 24 धावा असा हा सामना यावेळेस रंगला जातोय मैदानामध्ये. एका बाजूने झुंज देतोय वन साइड वर्तक नगर गोलंदाजीचा दमखम दाखवतोय, तर दुसऱ्या बाजूने जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघ फलंदाजीचा दमखम दाखवत असताना मैदानामध्ये बिल्लू यावेळेस अप्रतिम फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मात्र स्ट्राईक एंडला आता निखिलला सुद्धा हवाई फायर करावे लागतील चेंडूला. सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतय. शेवटचा षटक, निर्णायक षटक, त्यातील हा पहिला चेंडू. ओहो हो, पहिल्या चेंडूवरती फलंदाज गारद. फलंदाजाच्या एष्ट्यांचा इथे वेध घेतला जातोय. चेंडू अप्रतिम. त्रिफलाचीच्या स्वरूपात हा फलंदाज इथे वाढतोय. निखिल याच्या खेळीची इथे समाप्ती होत्या. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये जातोय फलंदाजीसाठी. पियुष हा फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जातोय. नक्कीच या फलंदाजामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, परंतु ती सिद्ध करावी लागेल. कारण त्याच्या समोर तुम्ही जर गोलंदाज पाहिला तर एक ट्रम्पकार्ड गोलंदाज वन साइड वर्तक नगर संघाचा सूरज, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या दमखमावर कित्येक फलंदाजांना इथे खेळवलंय, तोच सूरज यावेळेस शेवटचा निर्णायक षटक घेऊन येतोय. 5 चेंडू आणि 24 धावा. फलंदाज सज्ज असेल खेळण्यासाठी पियुष. 4 मोठे फटके यावेळेस सामना घेऊन जातील जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघाकडे. तर 2 निर्धाव चेंडू यावेळेस सामना वळवून नेतील, ते म्हणजेच वन साइड वर्तक नगर संघाकडे. सूरज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय. स्लोवर चेंडू यावेळेस विचारात्मक पद्धतीने खेळला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होईल. आता मात्र गोलंदाज यावेळेस हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. नक्कीच जर हॅट्रिक संपादन केली तर नरेश स्पोर्ट्स आयोजकांकडून सेलफोन गिफ्ट देण्यात येते. सेलफोनचा मानकरी ठरू शकतोय हा गोलंदाज जर हॅट्रिक संपादन केली तर. फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जातोय राजे यावेळेस मैदानामध्ये जातोय. तर स्ट्राईक एंडला आपण आता पाहतोय फलंदाज अजित बिल्लू यावेळेस फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅट मधून मागच्या चेंडूवरती षटकार आला होता. अशा पल्लवित केली होती त्याने आपल्या षटकासाठी, संघासाठी, तोच बिल्लू. आता मात्र 4 चेंडू आणि 4 षटकारांची आवश्यकता. 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल. यावेळेस 6 चेंडू. डाट अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वासाची कमी. नक्कीच चेंडू उचली घेत होता आणि त्याच कारणाने पंचांनी इथे अपील फेटाळून लावली. निर्धाव चेंडूचे इथे सांगत होते. धाव फलक थांबलेला, तो म्हणजेच 45 या आकड्यावरती. आता मात्र 90% इथे वन साइड वर्तक नगर वर्चस्व दाखवत असताना 3 चेंडू शिल्लक, 24 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कार या सामन्यामध्ये जिंकू शकतो, तो म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड संघाला.
यावेळेस हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगत होते. निर्धाव चेंडू इथे गोलंदाज सूरज अप्रतिम गोलंदाजी करतोय. मेडन ओव्हर साठी सुद्धा इथे सेलफोन आहे. गोलंदाजाला इथे चान्स आहे. नक्कीच आणखीन एक संधी आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये गोलंदाज सूरज याने. मेडन ओव्हर करणारा पहिला गोलंदाज बनू शकतोय का या स्पर्धेमधील? गोलंदाज सूरज सज्ज आपल्या षटकातील. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइडला जबरदस्त फटका. पंचांचा इशारा, षटकार. सूरज याला संधी होती परंतु त्या संधीला इथे नक्कीच बाद करतोय तो म्हणजे फलंदाज बिल्लू. षटकाराला या चेंडूवरती 6 धावा लागल्या जातात. या षटकामध्ये खर्च करतोय आतापर्यंत. 1 चेंडू 18 धावांची आवश्यकता. जवळपास विजयाच्या 1 चेंडू दूर. वन साइड वर्तकनगर संघ आणखीन एक धमाका. परंतु वन साइड वर्तकनगर यावेळेस सामना विजयी होतोय. हडलक जय हनुमान स्पोर्ट्स मुलुंड मात्र आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसंच मी विनंती करीन श्रेयस इंदुलकर आणि सूरज इंदुलकर आपण मुख्य व्यासपीठावर